चला सुरू करूया पुन्हा. येस सर. तर बेलॉक आणि ब्रेस्लो यांनी केलेल्या या अभ्यासाला पुढे अल्मेडा 7 असं नाव दिलं बघा. म्हणजे काय, ह्या अभ्यासामधून अशा 7 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ज्या आजारपणास प्रतिबंधित करतात आणि मृत्यूदर घटवण्यासाठी उपयुक्त ठरतात. या 7 गोष्टी कुठल्यात बघा. पहिला घटक, रात्री 7 ते 8 तास झोप घेणे. 7 ते 8 पुरेशी झोप म्हणजे काय, रात्री 7 ते 8 तास झोप घेणे. 2, धूम्रपान न करणे. धूम्रपान न करणे. 3, दिवसातून 1 किंवा 2 पेक्षा अधिक मद्याचे पेग न घेणे. म्हणजे अधिक मद्यपान न करणे बरं का, समजून घ्या. मी अजून पुढे स्पष्टीकरण करतो याचं. नियमित व्यायाम करणे, डेली एक्सरसाइज. अल्पोपहार घेणे म्हणजे नाश्ता करणे. 2 जेवणामध्ये काहीही न खाणे. आणि 7वा म्हणजे 10% पेक्षा शरीराचं अधिक वजन वाढू न देणे. 10% पेक्षा शरीराचं वजन अधिक वाढू न देणे. आता रात्री 7 ते 8 तास झोप घेणे, धूम्रपान न करणे, अधिक मद्यपान न करणे, व्यायाम करणे, अल्पोपहार घेणे, त्या गोष्टी कॉमन आहेत आपल्याला या परिचयाच्या. पण 2 जेवणाच्या मध्ये काहीही न खाणे किंवा 10% पेक्षा अधिक वजन वाढू न देणे, हे 2 मुद्दे थोडेसे वेगळे वाटतात. आता 2 जेवणामध्ये काही न खाणे म्हणजे समजा आपण उदाहरणार्थ सकाळी नाश्ता केला आणि दुपार जेवण केलं, तर त्याच्यानंतर आपण संध्याकाळी जेवण, असलं आपलं जेवणाचं एक रुटीन प्रामुख्याने राहतं, बरोबर. पण बरेचदा तुम्ही पाहिलं असेल बघा की लोक सर्वप्रथम नाश्ता पण करतात, 12ला जेवण असतं, त्याच्या दरम्यान आणि 3-4 वेळा काहीतरी खातात, पुन्हा 12ला जर 1 वाजता जेवायचं, 1ला जेवल्यानंतर झोपायचं, पुन्हा 4ला उठायचं, मग चहा, खारी, टोस्ट, बटर आणि त्याच्याबरोबर काहीतरी खायचं, पुन्हा तिथनं मग फिरायला जायचं. फिरायला गेल्यानंतर फिरता फिरता 1 राऊंड मारून पुन्हा भजीचा गाडा दिसला की तिथे 1 भजी खायचं. तिथनं पुन्हा मग घरी यायचं. घरी आल्यावर जेवणाच्या अगोदर काहीतरी स्टार्टर दिलेले असतात ते खायचे. मग 8 वाजता पुन्हा जेवायचं. 8 वाजता जेवण झाल्यानंतर मग झोपायच्या आधी पुन्हा काहीतरी खायची इच्छा होते म्हणून काहीतरी गोड खाणे असे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ह्या 2 जेवणाच्या मधला जो गॅप असतो हा मेंटेन केला जातो. पचनक्रियेला वावच मिळत नाही कुठेही श्वास घेण्याचा. 2 जेवणाच्या मध्ये काही न खाणे आणि 10% पेक्षा अधिक वजन वाढू नये. आता 10%चा रेशो कसा काढायचा बघा. 10% कसं सांगितलेलं आहे, साधारणतः आपली जी टोटल उंची आहे सेंटीमीटर मध्ये, त्याच्यातून 100 मायनस करणे ते आपलं परफेक्ट वेट, बॉडीसाठी सुटेबल वेट. उदाहरणार्थ आता जर सांगायला गेलं तर माझी उंची आहे 183 सेंटीमीटर, 6 फूट 3 इंच. या 183 सेंटीमीटर मधून जर 100 मायनस केले तर राहतात 83. म्हणजे माझ्यासारख्या 183 सेंटीमीटर उंची असणाऱ्या माणसाचं वजन हे 83 किलो असणं गरजेचं आहे. लक्षात येतंय. म्हणून 83 किलो पेक्षा मग 83 किलोच्या 10% जर काढायला गेलं, 83 किलोच्या 10% जर करायला गेलं तर साधारणतः 8 किलो 300 ग्राम इतकं वजन होते. म्हणजे समजा माझं जर 83 मध्ये जर 8 जर आपण केलं तर जवळजवळ 96 किलो वेट होईल. म्हणजे हे माझ्या शरीराचं 10% एक्स्ट्रा वजन झालं, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या शरीराच्या मूळ वजनाच्या 10% अधिक वजन वाढू न देणे हा एक घटक याच्यातून दिसून आलेला आहे. आता या 7 घटकांपैकी बघा, जे लोक वरील पैकी 6 गोष्टींचं तंतोतंत पालन करतात, जे स्त्री पुरुष करतात, असे स्त्री पुरुष या अभ्यासामधील 11 वर्षांनी अधिक जीवनमान आयुष्य असल्याचं या अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे. म्हणजे या अभ्यासामधील स्त्री पुरुष जे कमीत कमी या 6 गोष्टींचं पालन करतात त्यांचं आयुष्य कमीत कमी 11 वर्ष अधिक असल्याचं दिसून आलेलं आहे. लक्षात येत आहे. पण नाश्ता न करणे किंवा 2 जेवणाच्या मध्ये काहीही न खाणे याचा आरोग्याशी संबंध दिसलेला, पण मृत्यू दराशी संबंध दिसलेला नाही. म्हणजे अगदी सोप्या भाषेत काय, की नाश्ता न केला किंवा 2 जेवणाच्या मध्ये सतत काहीतरी खाय राहिलं तर त्या व्यक्तीच्या मृत्यूची जोखम वाढत नाही, लक्षात घ्या. म्हणून का नाही, ह्या अल्मेडा काउंटी स्टडी मधून सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजून घ्या की हे 7 घटक जे आहेत हे आपल्या आरोग्याची निगा राखण्यास आपल्याला उपयुक्त करतात. म्हणजे पुरेशी झोप घेणे, धूम्रपान न करणे, मद्यपान
प्रमाणात करणे. बघा बरं का, 1, 2 किंवा त्यापेक्षा अधिक पेग म्हटलेलं आहे त्यांनी. मद्यपान न करणे असं म्हटलेलं नाही, लक्षात घ्या. नियमित व्यायाम करणे, अल्पोपहार, ह्या 7 घटकांचं जर पालन आपण डेली करत असेल तर आपल्या शरीराचा निरोगीपणा हा कायम राहतो, आपलं आयुष्यमान वाढतं, आपलं शरीर व्याधींपासून दूर राहतं. लक्षात येतंय, समजतंय? म्हणून अल्मेडा काउंटी मधून हा काय शंका आहे कुणाला? आवाज दिला कोणीतरी? नाही, चला ओके. म्हणून अल्मेडा काउंटी मधून ह्या 7 घटकांचा समावेश दिसून आलेला आहे, लक्षात येते. पण विशिष्ट प्रकारची जोखीम वर्तन का नाही, विशिष्ट आजाराचे पूर्वकरत करतात, हे इपिडेमॉलॉजिकल स्टडी मधून सिद्ध झालेलं आहे. आता इपिडेमॉलॉजिकल स्टडी म्हणजे काय? रोग परिस्थिती विज्ञान. उदाहरणार्थ याच्यामधून का नाही, धूम्रपान असू दे, मद्यपान असू दे, कर्करोग असू दे, धूम्रपान, मद्यपान इत्यादी मधून का नाही कर्करोगाची संभाव्यता वाढते, लक्षात घ्या. समजते? म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, इथं आपल्याला काय समजून घेते की ह्या कमीत कमी 6 गोष्टींचं तरी पालन निरोगी आरोग्यासाठी करणं गरजेचं आहे. क्लिअर, लक्षात येते? म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलं बघा, मी सांगतोय तुम्हाला. तुमचं पहिलं ऑनलाईन लेक्चर असल्यामुळे थोडासा तुमचं मागं पुढं होईल, पण आपण सगळ्यात पहिला आरोग्य कशाला म्हणायचं हे बघितलं. WHO ने 2006 साली केलेली व्याख्या. त्याच्यानंतर आरोग्य मानसशास्त्र म्हणजे काय बघितलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आलो सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर, ते म्हणजे काय, आरोग्य वर्तन कशाला, निरोगी वर्तन कशाला म्हणायचं. त्याच्यामध्ये कसल आणि कोब यांनी सांगितलेली एक व्याख्या, हॅरिस आणि गुटेन यांनी सांगितलेली एक व्याख्या, ही देखील आपण बघितली, ज्याच्यातून आपल्याला हा अर्थ निघतोय, कॉमन मिनिंग निघतोय. ते म्हणजे काय की आरोग्याविषयी व्यक्तीचे असणारे ध्येय जे आहेत आणि त्याच्या अनुषंगाने व्यक्तीने केलेले जे प्रयत्न असतात, नियमित व्यायाम, एखादा आजार होऊ नये म्हणून त्याला प्रतिबंध करणे, ह्याला निरोगी वर्तन असं म्हणतात, लक्षात येते. आणि ह्या निरोगी वर्तनाचं आरोग्यदायीपणाचं स्पष्टीकरण करताना मतार्जुनी यांनी आपल्याला असे 2 घटक सांगितलेले, 2 प्रकारचे वर्तन सांगितलेले आहेत, वार्तनिक विकृतिकारकता आणि वार्तनिक प्रतिकारकता. वार्तनिक विकृतिकारकता ही आपल्या आरोग्याची जोखीम वाढवत असते, म्हणून असं वर्तन आपल्याकडून होणार नाही किंवा आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडून होणार नाही याची काळजी आपण जास्तीत जास्त घेणं गरजेचे असते. मग धूम्रपान, मद्यपान, निकृष्ट आहार असू दे, व्यायामाचा अभाव असू दे इत्यादी. मात्र वार्तनिक प्रतिकारकता आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते, म्हणून असं वर्तन पुन्हा करणं गरजेचं आहे. मग नियमित व्यायाम असू दे, पुरेशी झोप असू दे, आरोग्यदायी आहार असू दे, संतुलित धूम्रपान असू दे इत्यादी, लक्षात येते. मग त्याच्यानंतर आपण बघितला अल्मेडा काउंटी स्टडी, ज्याच्यामधून आपल्याला 7 गोष्टी सांगितल्या. अल्मेडा या कॅलिफोर्नियातील अल्मेडा या तालुक्यामध्ये झालेला 1965 पासून 99 पर्यंतचा अभ्यास, त्याच्यामधून आपल्याला दिसलेल्या या 7 गोष्टी की ज्या आपल्याला आरोग्यास आजारपणापासून प्रतिबंधित करू शकतात, आजारपण विकसित होण्यापासून रोखतात आणि मृत्यूदर घटवण्यास मदत करतात. हे 7 घटक आपण बघितले. क्लिअर? इथं कोणाला काही शंका आहे का बघा? नाही. याच्यातला शेवटचा एक छोटासा मुद्दा आहे 10 मिनिटाचा, तो बघून आपण थांबू. कुणाला काय शंका आहे? चला, तुमचे प्रश्न काय असतील तर लिहून ठेवा, आता आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये त्यांचं निरसन करू. चला, आता यातला शेवटचा मुद्दा तो बघा बरं का, आपण मी पुन्हा रिपीट करतो, लिंक तुटू द्यायचं नाही. आरोग्य म्हणजे काय, आरोग्य मानसशास्त्र म्हणजे काय, आणि आरोग्य वर्तन. आणि आरोग्य वर्तना म्हणजे आपण अल्मेडा काउंटी स्टडी, असे 4 मुद्दे बघितलेले आहेत, बरोबर? तुमच्या नोटबुकवर आलेत का बघा ते मुद्दे? आले. चला, आता आरोग्य आणि जोखीम वर्तन, हेल्थ आणि रिस्क बिहेवियर. हेल्थ आणि रिस्क बिहेवियर काम करायला काम करायचं आहे, माहिती लोक करायची. चला, WHO चे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डायरेक्टर ऑफ जनरल ते काय म्हणतात बघा, 2002 साली त्यांनी कसं स्टेटमेंट केलं की आज
अनेक मार्गांनी आपलं जग जे आहे ते सुरक्षित आहे. म्हणजे अगदी जीव घेण्या आणि कधी न होणाऱ्या आजारांपासून, म्हणजे त्याच्यावर आपल्याकडे उपचार आहेत, आपण उपचार करू शकतो. अगदी दूषित पाणी आणि अन्नाचा अभाव यामुळे होणारे आजार असू दे, धोकादायक पदार्थ असू देत, किंवा नोकरीच्या ठिकाणी, घरी, रुग्णालयामध्ये होणारे अपघात असू देत, अशा बऱ्याचशा ठिकाणी आता आपण सुरक्षेची काळजी घेतल्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत असं ते म्हणतात. पण त्यांनी एक रेड स्टेटमेंट देखील केलेलं आहे बघा, तुम्ही रेड मध्ये तिथे केलेलं आहे. ते म्हणतात की असं जरी असलं तर दुसऱ्या बाजूस आपण, आपल्याला जाणीव असो अथवा नसो, पण जग अधिक धोकादायक बनत चाललेलं आहे आणि आपल्यापैकी बरेच जण जाणीव नसताना देखील धोकादायक जीवन जगतात आणि यांची त्याला जाणीवच नाहीये. लक्षात घ्या, असं म्हणतात ते. म्हणजे आपण अनेक पद्धतीने जरी अनेक आजारपणांवर अनेक प्रकारचे प्रतिबंध उपाययोजना मात जरी केली असली तरी आज देखील आपल्या आजारपणाची जोखीम तितकीच उच्च आहे असं म्हणतात. आणि हे जीवन धोकादायक बनत चाललंय ह्याची व्यक्तीला जाणीव नाही असं ते म्हणतात. म्हणून का नाही WHO अहवालावर का नाही जगभर मोठ्या प्रमाणात संशोधने झाली. त्याच्यामधून काही जोखीम घटक असं दिसून आले की जे सर्व ग्लोबली कॉमन दिसून येतात. जसे की आफ्रिकेसारख्या देशामध्ये जर तुम्ही बघितला तर भूकमरीची समस्या जी आहे, कुपोषणाची समस्या ही गंभीर आहे. तर याच्या विरुद्ध जर तुम्ही काही पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये बघायला गेला देशांमध्ये, तर तिथं लठ्ठपणाची समस्या अधिक असते. लक्षात समजते. म्हणून का नाही तंबाखूचे सेवन असू दे किंवा मद्यपान, धूम्रपान असू दे, हे काही युनिव्हर्सली जगभर दिसून येणारे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. लक्षात येते. म्हणून WHO 2004 अहवालाचं जर उदाहरण घ्यायला गेलं तर प्रामुख्याने मद्यपान, तंबाखूचे सेवन, उच्च रक्तदाब, अतिवजन, उच्च कोलेस्ट्रॉल, हाय डायबिटीज, उच्च मधुमेह, आहार आणि प्रथिनांचा अभाव आणि शारीरिक निष्क्रियता असे 8 धोकादायक घटकांचे वर्णन हे WHO ने केलेलं आहे. म्हणजे काय म्हणते बघा, WHO 2004 माहितीनुसार 2009 मध्ये त्यांनी प्रामुख्याने हे पब्लिश केलं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की मद्यपान करणे, तंबाखू सेवन, उच्च रक्तदाब, अतिवजन, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च मधुमेह, आहार व प्रथिनांचा अभाव आणि शारीरिक निष्क्रियता हे टोटल 8 घटक असे आहेत की जे घटक आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे त्यांनी काय म्हणतात बघा की 61% मृत्यू हे हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजाराचे झालेले दिसतात. 61% मृत्यू हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजाराने झालेले दिसतात. याचं कारण म्हणजे हे 8 घटक आहेत. लक्षात घ्या. तर 1/3 व्यक्तींना हृदयविकार झाल्याचे स्पष्ट झालेले आहे आणि जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण मध्ये हे प्रामुख्याने हृदयविकार मानलं जातं. 2010 मध्ये युरोपियन राज्यामध्ये तर 2.5% मृत्यू हे हृदयवाहिन्यांशी संबंधित आजाराने झाले. मग ते ब्लॉकेज असू देत, हार्ट अटॅक्स असू देत इत्यादी प्रमाणे. लक्षात येत आहे. म्हणून अगदी कुपोषणाच्या पासून जर हृदयविकाराच्या समस्यांपर्यंत बघायला गेलं तर हे 8 घटक प्रामुख्याने आरोग्यास धोकादायक ठरतात असं WHO ला म्हणायचं आहे. म्हणून आरोग्याने जोखीम वर्तनाचा जर आपण आढावा घेतला तर हे घटक जे असतात एक त्यामुळे हे घटक आरोग्यासाठी जोखीमदायक ठरतात. म्हणून WHO ने बघा इथं काही शारीरिक जोखिमा सांगितलेल्या आहेत आणि ते होण्याची कारण देखील स्पष्ट केलेलं आहे. 1 हृदयविकार, हार्ट डिसीज, 2 कर्करोग, कॅन्सर, 3 स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक असं म्हणतात त्याला, विषमज्वर, मेंदूचा झटका असं म्हणतो आपण ब्रेन स्ट्रोकला, विषमज्वर ज्यालाच आपण न्यूमोनिया असं म्हणतो, आणि एड्स. आता पहिलं जर बघायला गेलं हार्ट डिसीजचं, तर हार्ट डिसीजची समस्या जी असते ना ही प्रामुख्याने धूम्रपान, तंबाखूचे सेवन, हाय कोलेस्ट्रॉल, लॅक ऑफ एक्सरसाइज, व्यायामाचा अभाव यामुळे होतात. कॅन्सरची जी समस्या असते ही धूम्रपान, मद्यपान, आहाराचा अभाव आणि लैंगिक वर्तन, असंरक्षित लैंगिक वर्तन यामुळे घडते. ब्रेन स्ट्रोक याच्यासाठी देखील धूम्रपान आणि लसीकरणाचा अभाव हे महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर निमोनिया देखील धूम्रपान आणि लसीकरणाच्या अभावामुळेच घडून येतं. आणि एड्स सारखी समस्या जी आहे ही असंरक्षित लैंगिक संभोग, लैंगिक अंतरक्रिया केल्याने होते. आता ह्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा की एड्स ही विकृती वगळता
वरील सर्व आजार जे आहेत, मग ते अगदी हार्ट अटॅक असू दे, कॅन्सर असू दे, ब्रेन स्ट्रोक असू दे, न्यूमोनिया असू दे, हे आजकाल तरुणांमध्ये सामान्यपणे दिसतात, लक्षात घ्या. त्याच्याही पुढे जाऊन जर पाहिलं तर वय वर्ष 65 आणि त्याच्या वरील वयोगटामध्ये या आजाराचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. वय वर्ष 65 म्हणजे वय वर्ष 65च्या वरच्या व्यक्तींचा जर चार्ट बघायला गेलं तर बघा, 1950 पासून 2020-25 पर्यंतची संभाव्यता 50 पर्यंतची इथं आकडेवारी देण्यात आलेली आहे. संभाव्यता 1950 साली, आता 60 वर्षाच्या वयाच्या वरच्या व्यक्तींचं उदाहरण घ्या, म्हणजे 80च्या आतील, तर 1950 मध्ये या व्यक्तींमध्ये आजाराचं प्रमाण 5% होतं. 2012 मध्ये 11.11% होतं आणि 2050 पर्यंत हे प्रमाण 20% जाईल असं म्हटलेलं आहे ह्या आजारांचं प्रमाण. 60च्या वरच्या व्यक्तींचं. 80च्या वरच्या व्यक्तींमध्ये बघितला तरी ते पण 1940 ला 11%, 2012 ला 14% होतं आणि 2050 पर्यंत हे पुन्हा 20% जाण्याची संभाव्यता आहे. युनायटेड नेशन डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल अफेअर्सनी 2012 साली माहिती दिली होती, त्यांचा रेफरन्स आहे. म्हणजे ह्या आकडेवारीचा अगदी 60च्या वरच्या व्यक्ती असू देत आणि 80च्या वरच्या व्यक्ती असू, यांचा जर 1950 पासून ते 2050 पर्यंतचा जरी आपण आढावा घेतला तर ह्या आजारांचं प्रमाण सरासरीने वाढत असल्याचं याच्यातून स्पष्ट होते, बरोबर का. म्हणून ह्याच्यातून एक रिमार्क इथं आपल्या समोर लक्षात येतोय की वय वर्ष 65च्या वरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये ही आजारपणाची जोखीम अधिक आहे. लक्षात घ्या, ह्या 4 आजारपण जे आपण पाहिलेले आहेत, ह्या आजारपणाची जोखीम ही अधिक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी का नाही प्रामुख्याने उत्तम आरोग्य सेवा किंवा हे आजार होऊ नयेत म्हणून त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्यावर काम करणं हे आरोग्य यंत्रणेसाठी अधिक उपयुक्त आहे. लक्षात येतंय. म्हणून इथं बघा, आता आपला हा मुद्दा आजचा आपला संपतोय, तो प्रामुख्याने म्हणजे काय, तर आरोग्य म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीनं शारीरिक दृष्ट्या निरोगी राहणं असं मुळीच नसतं, लक्षात घ्या. समजते. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या शारीरिकतेबरोबरच त्या व्यक्तीच्या वर्तनामधील असणाऱ्या मानसिक घटकांचा अंतर्भाव देखील तितकाच उपयुक्त ठरतो. म्हणून नेमकं आरोग्य कशाला म्हणायचं, आरोग्यदायी वर्तन कशाला म्हणायचं, आरोग्यास उन्नत कसा करायचा, एखादा आजार एखादी विकृती होऊ नये म्हणून त्याला प्रतिबंधित कसं करायचं, त्याचबरोबर वार्तनिक विकृतिकारक घटक जे आहेत याच्यापेक्षा प्रतिकारक घटक हे प्रामुख्याने आपल्या आरोग्यास उन्नत कसे करतात, त्यासाठी अल्मेडा काउंटीमध्ये सांगितलेल्या या 7 घटकांचा आधार कसा घ्यायचा, हे आपल्या जीवनशैलीचा भाग कसे बनवायचे, हे प्रामुख्याने निरोगी वर्तनाच्या अनुषंगाने एक्सपेक्टेड आहे. लक्षात घ्या. समजतंय का. म्हणून बघा, मी आता 1-2 ओळीमध्ये पुन्हा हे सगळं लेक्चर कन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला आपण निरोगी कधी म्हणायचं, जेव्हा त्या व्यक्तीमध्ये आजार आणि दुर्बलतेची अवस्था असेल आणि ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असेल. बरोबर का मी काय म्हणतोय. एखाद्या व्यक्तीमध्ये मी फक्त वैद्यकीय दृष्टिकोनाला किंवा फक्त सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हला बघत नाही, ह्या दोन्हींचा कॉम्बिनेशन करून मी तुम्हाला आता कन्क्लूड करतोय. एखादी व्यक्ती निरोगी आहे कधी म्हणायचं, तर एखाद्या व्यक्तीमध्ये शारीरिक आजार आणि दुर्बलतेची अनुपस्थिती असेल आणि जी व्यक्ती शारीरिक मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असेल आणि ही मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी, मानसिक निरोगीपणा राखण्यासाठी व्यक्ती ह्या 7 गोष्टींचं पालन करत असेल, तेव्हा त्या व्यक्तीच्या वर्तनास निरोगी वर्तन म्हणायचं. लक्षात घ्या. समजते का. म्हणून निरोगी वर्तन स्पष्ट झाल्यानंतर मग निरोगीपणा ऑटोमॅटिकली याच्यातून क्लिअर राहतो. म्हणून कोणताही आजार उद्भवू नये याकरता आपलं वर्तन निरोगी असणं गरजेचं आहे, हेल्दी बिहेवियर. म्हणून त्यासाठी ह्या 7 गोष्टींचं पालन देखील करणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात येते. मुलांनी विचारलं होतं, आपण काय करूया की हे प्रकरण मी अपलोड करीन शुक्रवारी. तुम्हाला काय करतो की आपण व्हिडिओ मध्येच बघूया की Moodle वर लॉग इन कसं करायचं. तुम्हाला प्रत्यक्षात एक डेमोज देतो मी. काल फक्त दाखवलं होतं, तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो. मग त्याच्यावर तुम्ही अकाउंट क्रिएट करा आणि मग एकदा अकाउंट क्रिएट केलं की तुम्ही नोट्स डाउनलोड करू शकता. चला, कुणाला काय प्रश्न आहेत का बघा. 1.1 हेल्थ बिहेवियर विषयी कुणाचं बाहेर रडालंय बघा.
कुणाला काही शंका नाहीत? सर लठ्ठपणा हा आपल्याला मागल्या ह्याला झाला एसवायला टॉपिक पॉइंट. होय झालाय की. हा म्हणजे थोडस धूम्रपान ते झाले. होय होय काही कन्सेप्ट म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की आरोग्य मानसशास्त्र म्हणजे का नाही ही फक्त अशी सोल ब्रांच नाहीये, त्याच्यामध्ये बाकीच्या शाखांमधल्या अभ्यासला जाणाऱ्या संकल्पनांचा देखील समावेश आहे. फक्त तुम्हाला एसवायच्या तुलनेत काही ऍडव्हान्स कन्सेप्ट याच्यामध्ये बघायला मिळतील लठ्ठपणा बाबतीत. तो मुद्दा ऍक्च्युली तो मुद्दा आपल्याला 2 लेक्चर मध्ये संपवावा लागणार आहे, 3 लेक्चर मध्ये आजच्या प्रमाणे. त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. क्लिअर? आणि जर खूप काही कन्सेप्ट जर ओळखीचे असतील तर मग आपण शॉर्टली घेऊ एक्सप्लेनेशन. चालतं. अजून काही कुणाला शंका? नाही